निरीक्षक श्री आईकर सर, इथं उपस्थित असलेले माजी सहकारी बंधूंनो, भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, जय धम्मा, सर्व माझे गावातले मित्र बंधू व माझे सगळे सहकारी. जीवनामध्ये सर्वांनी माझं कौतुक केलं. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस स्ट्रगलमधून पुढे आलेला आहे. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सर्व या लोकांनी किती कष्ट केले आपण शून्य लोक आहोत. त्यांच्याच पुस्तकं वाचून, त्यांच्याच अभ्यासातून, त्यांच्याच प्रेरणेतून आपण कुठं काही घडलेलो आहे. माझा सत्कार केला. माझे 34 वर्ष नोकरी पूर्ण झाली सर. ते 18 वर्ष 1 महिन्याचा असताना पोलीस विभागात लागलो. मी बास्केटबॉलचा नॅशनल प्लेअर होतो. कराटेमध्ये मी बेल्ट आहे मला 3-4. तर पोलीस बॉय होतो सर. पोलीस बॉयचं स्वप्न काय असतं, ग्राउंड आणि खेळणे कुदणे याच्या व्यतिरिक्त काय होतं. तरी माझा पोरगा होतो. माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. माझ्या बाबाच्या फुलपॅन्टा ज्या आहेत त्याच बाबा घरी हाफपॅन्टा ज्या होत्या त्या शिवायचे ते घालायचे. अचानक 18व्या वर्षी असताना वडील मयत झाले. मला पोलीस खात्यात यायचं नव्हतं. टेक्निकल विषय घेतला होता. म्हणजे मी थोडासा माझं वजन वाढलं अचानक. मी जाड झालो. बाबाचा लाडगा होतो, जाड झालो खूप मोठा. माझे वडील SRP ला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. माझा जन्म 73चा आणि वडील भरती झाले सर 74. मग वडील पोलीस खात्यात युनियनचे लीडर झाले. त्या युनियन मध्ये यांना 1982 मध्ये सगळ्यांना फेकलं. मी आजीसोबत गावी राहायचो आणि माझ्या घरी पण सासू सुनाचा वाद. माझ्या आजीला माझी आई पटाईच नाही, ते भांडणं. मग काही दिवस मामाच्या घरी, काही दिवस आजीच्या घरी. मग वडील जेव्हा युनियनचे लीडर झाल्यानंतर त्यांना मुंबईहून नागपूर फेकलं. तेव्हा वडिलांनी आम्हाला परिवार तिथे नेला. मी नागपूर रामटेकला राहिलो. नागपूर रामटेकला मग मला वडिलांनी आदिवासी हॉस्टेल आहे स्वामी विवेकानंद देवळापार या हॉस्टेलमध्ये टाकलं. तिथं मी टेक्निकल विषय घेतला. तर तुम्हाला मित्रांनो सांगायचा विषय म्हणजे तिथून मला वडील बुलढाणा जिल्ह्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय बुलढाणा इथे मी 7वीला ऍडमिशन घेतली. शिक्षण माझे 35 ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे तुकडे 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 करत. तर माझ्याजवळ इन्स्ट्रुमेंट बॉक्स घ्यायला पैसे नव्हते बाबांकडे. आणि मी बुलढाण्याच्या त्या जुन्या आपल्या बौद्धवाड्यामध्ये माझ्या वडिलांनी 150 रुपयाची खोली भाड्याने घेतली. त्या खोलीत आम्ही राहायचो. 250 रुपयाचा इन्स्ट्रुमेंट बॉक्स नसता. वडिलांशी भांडलो तरी घेत नव्हते वडील. शेवटी सन 1991 मध्ये स्पेशल पोलीस ऑफिसर मधून इलेक्शन मध्ये ड्युटी केली. त्याचे 250 रुपये इन्स्ट्रुमेंट बॉक्स घेतला. पण त्या इन्स्ट्रुमेंट बॉक्सचा मला काही देवानी इंजिनियर दिला आणि वडील मारत पावलं. मग आम्ही बास्केटबॉलची टीमने, बुलढाण्याची बास्केटबॉलची टीम महाराष्ट्रात नावाजलेली होती. तर सगळ्या बास्केटबॉल प्लेअरला दीपक जोग साहेब आमचा देव, त्यांनी आम्हाला फुकटमध्ये भरती करून घेतलं. आणि आम्हाला नंतर काय करायचं ते करा. मग आम्ही भरती झालो. भरती झाल्यानंतर सर एक प्रकारे खामगावमध्ये 20-8-92ला खामगाव शहराला आधार झाला. त्याच्यातले आम्ही 7 लोक आधार झालो. त्याच्यातले 3 PI झाले तिथे खामगावला आधार झालो. त्याच्यातले बी आता 2 डिवायस झाले. एक माझा भाऊ शरद नाथा इकडे बीबीचे राहणारे आता अस्तित्वात नाही. त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. माझी जजमेंट आहेत आमचे सगळे. तर इथं 20-8-92ला आधार झालो. आधार झाल्यानंतर बस एकच तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो, शिफ्टीची ड्युटी करू नका तुम्ही ट्रॅफिक ड्युटी करायचं. तर त्या ट्रॅफिकच्या नादामध्ये मग माझी इथून पुन्हा बंदी झाली खामगाव ग्रामीणला. योगाने सर रायटर लोक होते आमच्याकडे काही. तर MPSCची ऍड निघाली ना, आम्ही परीक्षेचा फॉर्म भरलो. तर ट्रॅफिक म्हणजे काय क्या पास हो जायचा. तर मित्रांनो जिद्द अशी ठेवा ना, फक्त 1.5 महिन्यात MPSC पास झालं. 1.5 महिन्यात परिवार सोडला, सगळा सोडला. 24 तास म्हणजे फक्त 4 तास अभ्यास करायचा. त्याच्यात मी ती MPSC परीक्षा पास झाल्यानंतर टेक्निकल प्रॉब्लेम आला. दुसरी परीक्षा निघाली, दुसरी पास झालं. त्याच्यातही 28 वगैरे गेलो. मग ते योगाने आपल्या सुप्रीम कोर्टातून ऑर्डर आली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या याच्यातून. ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथं सर अकॅडमीला होतो आम्ही. आपल्या जिल्ह्यातला एक पोलीस कॉन्स्टेबल तो PSI झाला. त्याचा सत्कार झाला. तो तिथं नापास झाला 2 वेळा. गोळी बिस्तर घेऊन घरी आला. ते गेल्या त्या ट्रेनिंग सेंटर मध्ये 2-3 पोते पुस्तकच देतात. ते पुस्तकं भेटले. म्हणलं आता तर आम्ही काही इंग्लिश मध्ये भाषण देत होते, आता आपलं कसं होईल. ते नापासची भीती. तर मी एकच सांगतो, परिश्रम, सातत्य
आणि न घाबरणे याच्यातून मी अभ्यास करत गेलो आणि अचानक रिझल्टच्या दिवशी संजीव दयाल साहेब होते, नॉन करप्ट माणूस होते. संजीव दयाल साहेबांनी तो रिझल्ट डिक्लेअर केला. पहिलं नाव माझं बाहेर काढलं. मी ग्राउंड मध्ये दुपारी 1 वाजता आपली परेड चालू होती, बाहेर आलो. म्हटलं झालं नापास. असे 8, 10, 12 नावं काढले. त्याच्यात 14 पुरस्कारापैकी मला सर 12 पुरस्कार मला होते. 12 अकॅडमीचे 12 पुरस्कार होते. 1440 मार्काची एक्झाम होती सर. 1260 मार्क मला भेटले. माझा सेकंड आहे, तो माझा मित्र आहे आता जिवलक, त्याला 5 मार्क कमी होते. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मुंबईला पेपर तपासायला गेले. के केशव साहेब डीजी होते. इन कॅमेरा चंद्रशेखर दैठणकर नाव ऐकले सर, हे आमचे पेपर प्रमुख होते. दैठणकर साहेबांनी मुंबईला इन कॅमेराचे पेपर तपासले. माझे पुन्हा 25 मार्क वाढले. सोडा ऑनर पण मीच होतो, सिल्वर बॅटन पण मीच होतो, इंडोर पण मीच होतो, आउटडोर पण. फक्त बेस्ट करणार QIC ला दिला होता. अभ्यास करत गेलो. योगायोगाने पोस्टिंग बी गडचिरोली झाली. तर शहाणपणा करायचं नाही, सवय होती. तिथं शिरीष कुमार जैन साहेब आताचे पोलीस महासंचालक CID, आमचे पोलीस अधीक्षक होते. कोण क्या सर मैं सोडा ऑनर हूं. दिला सोडा ऑनर C60 मध्ये टाकून. C60 टाकला तर टाकला, असं वाटलं बांबराकडे C60 राहील. तिला आयरी C60 जंगलात. तिथून जायला गडचिरोलीहून जायला 6 तास. C60 मध्ये काम केलं. तिथं डिपार्टमेंट बघा, हुशार कोण आहे हा कामाच्या अनुभवातून हुशार होतो. शिक्षण ही तुमची नोकरीची पात्रतेसाठी आहे, पण तुमची हुशारी तुमच्या कामात आणि तुमच्या अनुभवातूनच येते. ही कुरेशी मेजर कडून मी काय शिकणार आहे, त्याच्या अनुभवातूनच शिकणार आहे. डिग्री कोणाकडे किती असेल, पण पात्रता त्याच्या अभ्यासातून शिकण्याची ती आपली आहे. तिथं हरिश्चंद्र मडावी नावाचा कुठल्याही गोष्टीला न घाबरणे. तुम्ही एकच लक्षात ठेवा, फक्त मायबापाला घाबरा, बाकी कोणालाच घाबरायचं काम नाही, जर आपण खरं असतो तर. मी तिथं C60 मध्ये हरिश्चंद्र मडावी टोपो शीट होता सर, गडचिरोलीची टोपो शीट. त्याला पूर्ण गडचिरोलीचा नकाशा पाठ होता. त्याच्या हाताखाली मी प्रोफेशनल तिथे गेलो. साहेबांनी मला जंगलात असा रगडला ना, त्या पार्ट्यांमध्ये गेलो. योगायोग खूप चांगले. त्या C60 पार्टी सोबत झाले. फक्त तुमचे पाय मजबूत पाहिजे, बस. ते पोरं मजा घेतात तुमचे गडचिरोलीचे पोरं, जर तुम्हाला चालता येत असेल. जंगलात गेलो. 3ऱ्या दिवशी आलो. 1 दिवस आराम की गेले पार्टी सोबत. एक दिवस असे करत गेले. माझे 17-18 फायरिंग झाल्या. मी यशस्वी झालो. त्या माझ्या फायरिंगात मी इतका उत्कृष्ट फायरिंग झालं की मला SP ने डायरेक्ट गडचिरोलीमध्ये कुरखेडा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी बनवला, जिथे माझ्यापेक्षा सिनियर होते. त्यांचा इंचार्ज केला. तिथून चॉईस पोस्टिंग म्हणून मी अमरावती रेंज घेतली. योगायोगाने बुलढाणा आलो. परत आलो तर इथं माझे महाशय 2 बसलेले होते जिल्ह्यात, एक नब्बू साहेब आणि एक शेवगन साहेब. और ये तो आ गया आणि इथं दंगल व्हायला होती सर शिवाजीनगरला. और इसने तो 2003 में यहाँ फायरिंग किया था. इसको तो बहुत नॉलेज है सर. हिम्मतराव देशप्रताप साहेबाला सांगितलं, हजर होत नाही ते शिवाजीनगर. दंगलीच्याच दिवशी इथं हजर झालो. त्याच्यानंतर मला मिळालेले पोलीस निरीक्षक खूप स्ट्रॉंग आणि चांगले होते. रमेश जालमसिंग सूर्यवंशी सारखे PI होते. जो वाघ होता, वाघ अजूनही आहे, मागे बी नाव घेतलं पाहिजे. त्या वाघाचीच मला हे होती. 2007 पासून तर सर 2014-13 पर्यंत एकाच पोलीस स्टेशनला PSI API मला जिल्ह्यात तिथून काढतच नव्हते. माझं प्रमोशन झालं APIचं. त्यांनीच माझ्या अर्ज लिहिले. संदीप पाटील साहेबांनी, लक्ष्मी गौतम साहेबांनी, त्यांनी जे बदली केली मुंबईवरून पुन्हा अमरावती रेंज त्यांनीच करून आणली, पुन्हा शिवाजीनगर. शेवटी दिगावकर साहेब आले, म्हणे का मरतो इथं. त्यांनी मला उचललं आणि जलमला इंटर्नशिप दिली. त्याच्यानंतर मी चोपड्याला गेलो. चोपडा शहर केलं, चोपडा ग्रामीण केलं. त्याच्यानंतर माझं प्रमोशनवर जात पडताळणी. मी जात पडताळणी हा रडण्याचा विषय म्हणून सगळ्यांनी घेतला सर. मी जात पडताळणीला इतकं काम केलं. मी जात पडताळणीच्या लोकांशी लिटरली भांडलो. मी 2 जातीसाठी भांडलो, एक कुणबी जात आणि एक बौद्ध जात. जाणीवपूर्वक जात पडताळणीचे लोक बौद्ध समाजाच्या लोकांच्या आणि कुणबी समाजाच्या लोकांच्या आणि तेलुगू लोकांच्या या व्हॅलिडिटी व्हिजिलन्स इन्क्वायरीला द्यायचे, गृह चौकशीला. मी त्यांना एकच माझा प्रश्न असायचा, त्या जात पडताळणीच्या संचालक लोकांना. मी तिथं पार्टीपर्यंत भांडलो. जुने बौद्ध समाजाचे लोक हे गरीब होते. त्यांच्याकडे तुम्ही घराचे दाखले उतारे मागता, त्यांच्या बिचाऱ्यांकडे घर नाही. तो तेलुगू जो माणूस आहे तो 1950 पूर्वीचा आलेला इथं विटा सिमेंट विक्री करतो. विटाचा व्यवसाय, विटा घर बांधण्याचे काम करतो.
आणि कुणबी म्हणजे कुली गेला शेतीत काम करणार आहे. यांच्या तुम्ही माझ्याकडे व्हिज्युअल शिकवायला देता. तर मी अभिमानानं सांगतो, मी 650 प्रकरणं काढले, 650. म्हणून कुठले या कॅटेगरीचे आणि दुसऱ्या कॅटेगरीचे 1,500 ते 2,000 लोकांची पेंडिंग प्रकरणं जात पडताळणीचे. माझ्यासोबतचा रायटर होता चंद्रकांत पाटील. इथला रायटर जसा राम मी थकून टाकला तसा तो चंद्रकांत पाटील थकून गेला होता लिटरली. रोज 3-3 इन्क्वायऱ्या करून सर मी तिथल्या आणि निस्वार्थ पैसे न घेता मी 2,000 ते 3,000 लोकांना माझ्यामुळे व्हॅलिडिटी भेटल्या. त्यांच्यातून मग तो वंशावळीचा GR आला, बऱ्याच लोकांना फायदा झाला. त्याच्यानंतर मी पुन्हा जळगाव जिल्ह्यात गेलो. उपोषणाला बसलो नाही. ट्रेनिंग सेंटरला गेलो तर पहिल्या दिवशी हजर झालो रात्री आणि दुसऱ्या दिवशी त्या प्राचार्य किशोर काळे सरांनी मला एक PPT देऊन द्यायला, पोक्सोचं ट्रेनिंग दे म्हणाले. PPT कशी बनवायची, काय कसं करायचं, मास्तर गुण नाही, कौशल्य नाही. आणि माझा सगळा चुलत भाऊ मास्तर त्या ट्रेनिंग सेंटरला शिकवायला PI. त्याला म्हणलं PPT बनवून दे, त्याने मोबाईल बंद केला, गायब झाला. जे PI होते PPT बनवून दे, गायब झाले. तर या सर्व बाबीत माझ्या मुलांचं मला योगदान लागलं. माझी मुलगा यांना फोन केला, बाबा मला लॉची PPT करायची, कसं करा. ते बी माझ्यासोबत रात्रभर जागले, PPT तयार केली. तिथं मार्क द्यायचे मॅडम, PPT वर किती मार्क शिकवतो, मग याला पुढे काय. तर ते पहिला दिवस माझा झाला. त्याच्यानंतर मी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे इथे आदर्श शिक्षक म्हणून राहिले. माझं लेक्चर ऐकायला CRPC पूर्ण पाठ, IPC पूर्ण पाठ, सगळे लॉ मला पाठ होते. तर माझं ट्रेनिंगसाठी मला जळगाव जिल्ह्याचे SP असो, रेल्वेचे SP असो, धुळे जिल्ह्याचे SP असो, IG असो, दुसऱ्या ट्रेनिंग सेंटरचे लोक असो, हे मला बोलवायचे. आणि माझं त्याच्यासोबत मी सगळ्या लॉ कॉलेजला सुद्धा, सगळ्या धुळे जिल्ह्याच्या, नाशिकच्या लॉ कॉलेजच्या फ्रंट पेजवर माझा फोटो मासिकात छापायचे की मी शिकवायला. तर मग जिथं भेटलं तिथून मग माझी बदली योगायोगाने बुलढाण्याला झाली आणि खामगाव शहराला मी बदलून आलो. खामगाव शहर हे चॅलेंजिंग गाव आहे, पण इथले लोकांसाठी मी राजूभाऊ होतो सर पूर्वी. आता रामकृष्ण झालो त्यांच्यासाठी. पण या गावामध्ये सुरुवातला तर सांगतो सर, खामगाव शहर सारखा स्टाफ मला 34 वर्षात पहिले गडचिरोलीला स्टाफ भेटला सर मला, जो ताट आपल्याला जीव घालतो, बंदुकीच्या गोळीवर आपलं संरक्षण करतो. आणि इथला स्टाफ सारखा तर स्टाफ मी जीवनात पाहिलेला नाही. सॅल्यूट आहे सगळ्यांना. निर्व्यसनी आहे, प्रामाणिक आहे, लॉयल आहे सर सगळे. माझ्यात बी अवगुण आहे, प्रत्येकात अवगुण आहेत, पण त्याच्यातला पॉझिटिव्ह गुण या गावासारखा कोणात नाही. मला सगळ्यांनी प्रचंड भरभरून, मी एकाचं नाव घेतलं तर एकाला राग येत, दुसऱ्याचं नाव घेतलं दुसऱ्याला राग येत, पण मला सहकार्य करणारी माझी DB टीम असो, माझी ट्रॅफिकची टीम असो, माझे बीट जमदार असो, माझे RCBचं पथक असो, माझे ड्रायव्हर असो, माझे सगळे जनरलचे, माझे गोपनीयचे. सर निवडणूक होती विधानसभा, लोक नव्हते बंदोबस्ताला. सर इथं शेर आहे, शेर. तो राम्या, तो आमऱ्या, ते सगळे शेर आहेत सर. निवडणुकीला बंदोबस्ताला स्टाफ नाही आपल्याकडे. आपल्याकडचे अधिकारी दुसऱ्याकडे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करून राहिले, माझ्याकडे अधिकारी नाही. तो ज्ञानू वरणकर CID ला घरी जाऊन झोपू शकतो, काही घेणं देणं नाही त्या ज्ञानदेव वरणकरला. पण तो नाना निवडणुकीच्या काळात गाडीत लोक नव्हते, दोन्ही गाड्या बुक होत्या. एका गाडीमध्ये दुसरं कोण, राम आणि अमर सर, आणि एका गाडीमध्ये ज्ञानू आणि मी. 2 दिवस प्रचंड. आणि विधानसभेत इथं मारामाऱ्या, तिथं मारामाऱ्या, आणि आपल्या हातीत काहीच. याच लोकांची मेहनत आहे सर सगळ्यांची. इतके डेंजर आहे, मोठे मोठे लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम आले. तुम्ही कठोर निर्णय घ्या, तुमच्या बदनाम्या होणारच आहे. पण तुम्ही जर त्याच्यावर ठाम असाल तर तुम्हाला कोई कुछ बाका नहीं कर सकता. चुका होत असतात, त्या चुकातून शिकण्यासारखे. मला सर इथल्या लोकांनी, इथल्या प्रत्येक समाजाच्या माणसांनी, माझे बौद्ध बांधव असो, मुस्लिम बांधव असो, हिंदू बांधव असो, सगळ्या बांधवांनी मला जीवानीची साथ दिली सर. हे माझे परिवार झाला. तो धम्मा सर मेरे लिए जान दे देगा वो, तो पोरगा उभा आहे, जीव देतील सर. त्या प्रत्येक पोरगा म्हणतो मला, प्रत्येक परश्या झाला, अमोल झाला, पत्रकार बांधव झाले सर. पत्रकार बांधवांनी निगेटिव्ह बातमी कधीच लावली. तो मोठा भाऊ बसलेला कधी कोपऱ्यात, तो कधीच आला नाही माझ्याकडे. शरद बापू, तो पवन, काय लोक आहे. ओ बघो सर मेरा बच्चा हो, तो अमन, काय लोक आहे सर. हे खतरनाक आहे, खतरनाक. ते पोरगी त्या डेंजर आहे. तपासात सर एक्सपर्ट आहे. मर्डरचा तपास द्या सदर मॅडमकडे, कसलाही तपास द्या.
हालत नाही सर पोरगी, हालत नाही, इतकी हुशार आहे. कागद द्या, सचिन आहे, आपला संध्या आहे, गोरे भाऊ आहे, सगळे नितीन आहे, दिनेश आहे, सगळे कोल्हे, अंकिया, गुरुदेव सारखं टॅलेंटेड भरले सर यांच्यात टॅलेंट. तो जीवन आहे, CCTNS ला एक्सपर्ट आहे. ती आवक जावकची ताई आली तेव्हापासून तर माझं टेन्शनच संपलं सर. खतरनाक ती ताई, म्हणजे जो तो आपल्या आपल्या कामाशी मुजीब. तो सुधाकर कोर्टात होता, मला टेन्शन नव्हतं झालं त्याचं. तर हे सगळे, तो खेळती जागा गेला की मुद्देमाल परतच येत नाही. काही मुद्देमाल दाखल करून टाका त्याच्याकडून, तो तिथं मुद्देमाल दाखल करून येऊन जातो. ज्याचं त्याचं प्रत्येकाचं कौशल्य आहे, तो सन्मानानं माझा बॅटमेट बसलेला आहे. मी बोलताना प्रत्येकाशी रूढ पण बोललो आणि जीव पण लावला. मी ते विनोदला पीठ दिली. विनोद माझ्या 100% याच्यावर उतरला सर. विनोद, तो मुकेश आला आता, काय काम करतं सर हे पोरं. सगळेजण प्रचंड आपापल्या कामात हुशार आहे. बोलण्या चालण्यामध्ये माझ्याकडून गवई दादा आला माझा भाऊ, तर माझ्याकडून बोलण्या चालण्यामध्ये कोणाचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो. कामाच्या ओघात बोललं जातं सर. सांगायचं तात्पर्य झाले, तुमच्या पोलीस स्टेशनचे राजा आपला गवई यायला फोन केला, हिवाळे यांना फोन केला, धावत येता या आम्ही एकमेकांना फोन केलं. तर तो बघा, तो शेक्या कोपऱ्यात उभा आहे, आपला संजू आहे, गजू आहे. एकाचं नाव घेतलं तर कमी पडेल सर. या सर्वांनी प्रचंड प्रेम केलं मला. मी कामाच्या ओघात बोललो असेल, पण थोड्या वेळात सगळ्यांची माफी पण मागतो. मी कामासाठी बोललो, माझं वैयक्तिक कुठलंही स्वार्थ नाही. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, संकट येत राहतात. कृपया, मोबाईलचा जमाना आहे, आपण जनतेशी चांगलं वागलं पाहिजे. मी गुन्हेगारांवर गुन्हेगारासारखं वागलो, पण चांगल्या लोकांचा मी मान सन्मानही केला. या गावातल्या रिक्षावाल्याकडे मी माझा मोबाईल नंबर सड्डा. मी रात्री एका सेकंदात कॉल करून चिल्लर बी घटना असली मी तिथं लोकांना पडवायचो. कशासाठी पडवायचो? हा तपास तुमच्याचकडे येणार आहे, क्रॉस गुन्हे येणार आहेत, 2 गुन्ह्याचे तपास करावा लागणार आहे. तर या गावातले काही शांतीदूत आहे, ते धम्मा, तो पवन, याचे मोबाईल नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असले पाहिजे सर. हे रात्री बेरात्री आपल्या पहिले स्पॉटर 2 भेटून येतात सर. तो अमोल गावंडे, हे सर साईडला घटना घडली, 4 लोक या. तो सचिन आहे, तो बापू आहे. काय हे गाव असं म्हटलं बदनाम केलं जातं, पण हे गावात बी खूप, म्हणजे या गावासारखा जिवाळा तर मला कधी मिळणारच नाही. विष्ण्या काय सर, दिवसभर ड्रेस मध्ये त्या क्राईम मध्ये तो प्रफुल्ला घेतलं त्यांनी. आता पप्या काम कर, साहेब काढूनच टाकतील तुला. तो प्रमोद आहे सर, एडमोरला अण्णाला चान्स दिला मी. अन्ना म्हणजे लाव ठोको पकडो मारो वाला था, लेकिन अन्ना के हाथ में पेन दिया. एक कॉन्स्टेबल अन्नाला सांगितलं सर, चार्ज में मैं बैठा हूं. अन्नाने माझ्या भरोश्यावर कॉन्स्टेबल म्हणून चार्ज घेतला सर. आणि प्रमोद अफाट सर, हा शिवाजी CRO आहे, शिवाजी अरबट दादा, पण फुल 100% डेडिकेशन खांबवा सिटीसाठी. असे लोक आहेत. तर माझ्याकडून काही बोलण्यात चालण्यात चूक झाली असेल तर सांगायचं तात्पर्य आहे, गरिबीतून वर आलेला माणूस आहो, 34 वर्ष सेवा झालेली आहे, पण एकदाही अबसेंट नाही. पोलीस विभागात माझी गैरहजेरी नाही, अबसेंटी नाही. आणि मला वरिष्ठांनी बोललेलं, अपमान केलेला मला आवडत नाही, म्हणून मी माझं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं केलं सर. मी आता जाताना सर्व पेंडिंग 3 महिन्याच्या आतलं तर थोडंफारच आहे, 2-3 गुन्हे आहेत. अर्ज 0वरच आहे, 2 अर्ज आहेत. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असो, काही असो, कुठलंही मायनस नाही. 2 महिने काहीच नाही केलं तरी चालतं, एवढा किराणा आपल्याकडे भरलेला आहे. येणारे सण उत्सव आहेत, आपल्या सर्व सहकार्याच्या मदतीने ते चांगले जातील. तुम्ही मला साथ दिली, आयरकर साहेबांना साथ द्या. म्हणजे अजून त्यांची ऑर्डर कन्फर्म नाही झाली नंतर तुम्ही म्हणसाल, तर आयरकर साहेबांना साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा परिवार आहे माझा नंबर अवेलेबलच आहे. कधी फोन करा, तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबलच आहे आणि 100% अवेलेबल राहील. माझा सत्कार केला सर, याच्यासाठी मी खूप ऋणी राहील तुमचा. आणि हे शब्दात मांडू शकत नाही, शब्दात बोलू शकत नाही, शब्दात मांडू शकत नाही. पूर्ण गावाला सलाम आहे, तुम्हाला विशेष सांगायचं. थँक्यू.